सध्या लोकसभा निवडणूक सध्या आलेली आहे आणि अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामधून जामखेड तालुक्यातील नान्नज या ठिकाणी आम्ही या लोकसभेचा सर्वे करण्यासाठी आलेलो आहोत। तर आपण या ठिकाणी पाहत आहात की काही शेतकरी वर्ग आज नान्नज या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांना विचारूयात की नेमकं एकीकडे निलेश लंके विरुद्ध सुजयदादा विखे अशी लढत होण्याची शक्यता आहे। आपण याबाबत या शेतकऱ्यांचं मत जाणून घेऊया की नेमकं तुम्हाला सुजयदादा विखे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सुजयदादा विखेबद्दल आम्ही बरेच दिवस काम करतो। तर त्या मागच्या वर्षी पंचवार्षिकला ते निवडून आले आणि आता ह्यावेळेस सुद्धा उभा राहणार, त्याच्यामुळे आम्ही काम त्यांचंच करतो। निलेश लंकेंबद्दल काय वाटतं? आता ती नवीनच आहे, त्याच्यामुळे त्यांचा काय अनुभव आम्हाला नाही आहे। ते निवडून येऊ शकतात का नाही? ती आज काय आम्ही सांगू शकतो, पण आम्ही भाजपचं काम करतो। मागील 5 वर्ष सुजयदादा विखेंचं काम कसं वाटतं? त्यावेळेस काम केलेलं आहे त्यांनी भरपूर पद्धतीने, काही नाही। नान्नज येथील प्रगतशील शेतकरी आज आपल्या समोर आहेत। आज आपण त्यांनाही विचारूया की या लोकसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी आता लढत होणार आहे आणि यामध्ये नेमकं कोण जिंकणार आहे याबाबत आपण सध्या त्यांची माहिती घेऊया। गेल्या पंचवार्षिकमध्ये सुजयदादांनी अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या प्रकारचं काम केले, त्याबद्दल शंका घ्यायचं काही कारणच नाही। आम्ही भाजपप्रेमी आहोत, त्यामुळे वर आम्हाला केंद्रात नरेंद्र मोदी यांची सत्ता असावी वाटते आणि ते 100% येणारच आहे। त्यामुळे आम्हाला कसं तरी सुजयदादाच्या पाठीमागे राहून काम करणार, किंवा आम्ही बी भाजपप्रेमी आहोत, आम्ही भाजपचंच काम करतो। तर सुजयदादांनी दवाखान्याच्या मार्फत विकासाच्या मार्फत चांगली काम केलेली आहेत, तर त्याबद्दल काही शंका घ्यायचं कारणच नाही। आणि आम्ही शिंदे साहेबाची माणसं आहोत। शेवटच्या टायमाला शिंदे साहेब जे आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करू। निलेश लंकेंबद्दल आपल्याला काय वाटतं? त्यांची या ठिकाणी निवडणुकीला उभे राहण्याची शक्यता आहे। निलेश लंके नौका माणूस आहे, त्यांना कुणी इकडे ओळखत नाही, त्यामुळं त्यांचं काय खरं वाटत नाही मला। हा शब्द माझा शेवट कळलंच की सुजयदादा 100% निवडून येतील। माझं नाव भाऊसाहेब महादेव राऊत, गाव नान्नज। आम्हाला मोदी साहेबांचा चांगला सपोर्ट आहे। शिंदे साहेबांचे नमो शेतकरीचे पैसे 2-2 हजार रुपये, 300-6,000 रुपये वर्षाला येत होते। आणि त्याच्यानंतर आम्हाला शिंदे साहेबांचे शेतीसाठी कॅनेल कामं केले, नदीचे ह्याचे पाठवले, त्याच्यामुळं आम्हाला शिंदे साहेबांमुळं आम्हाला सुजय विखे साहेबांनाच मतदान करायची अशी इच्छा आहे। यावेळेस कोण निवडून येऊ शकतो? त्यावेळेस सुजय विखे पाटील। आता निवडून कोण येऊ शकतो? निवडून आता मोदींमुळे सुजय विखेंना मतदान करण्याची गरज आहे। तरी आम्ही शेवटी राम शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आहोत, शेवट साहेब जी सांगते ना आम्ही त्याप्रमाणे वागणार आहोत। निलेश लंकेंबद्दल काय वाटतं? निलेश लंके बी चांगले आहेत, पण त्यांचं इकडे काही म्हणजे हे नाही, संपर्क कमी आहे का? संपर्क म्हणजे काहीच नाही। कोविडच्या कामात त्यांनी म्हणजे कोविडच्या काळात त्यांनी पारनेरमध्ये चांगलं व्यवस्थित काम केलेलं आहे, आम्ही टीव्हीच्या माध्यमातून ऐकलेलं। आम्ही एकच म्हणणं आहे, मोदीला आपल्याला जिंकायचं आहे, म्हणून आपल्याला सुजयदादा विखेंनाच मतदान करण्याची गरज आहे। आज आपल्याला खऱ्या अर्थानं देशामध्ये मोदीचंच सरकार पाहिजे आणि मोदी सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने रस्ते शेतकऱ्यांचा विकास या ठिकाणी होणार आहे। त्याच्यामुळं मोदी सरकार आपल्याला देणं गरजेचं आहे। आणि अयोध्येमध्ये जे त्यांनी राम मंदिर दाखवलं की रामाला तिथं बसून दाखवलं नाही, आत्तापर्यंत राम अंधारात होते पण त्यांनी त्यांना उजाडत आणून दाखवलं, हे मोदी सरकारचं अत्यंत मोठं काम झालेलं आहे या ठिकाणी। त्याच्यामुळं येणाऱ्या कालखंडामध्ये इथं भाजपचा उमेदवार कोण आहे हा आम्ही पाहायला जाणार नाही, परंतु वरती मोदीला बघूनच आमचं मत तिथं दिलं जाणार आहे। त्याच्यामुळं 400 पार ही मोदीची घोषणा आम्ही नक्कीच आमच्या हेतून एक त्यांचं सीट चांगल्या मताने सुजयदादा विखेला निवडून पाठवू। विकासाची गोष्ट जर म्हणलं तर नक्कीच आज केंद्रातून नितीन गडकरींच्या मार्फत सुद्धा रस्त्यांचे काम अगदी मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात काम चालू आहे। निलेश लंके सुद्धा एक सर्वसामान्य माणूस आहे आणि अतिशय चांगला माणूस आहे तो सुद्धा। कोविडमध्ये त्यांचं काम सुद्धा चांगलं झालेलं आहे, परंतु जरी माणूस चांगला असला तरी वर देशामध्ये मोदीचं सरकार जर पाहिजे असेल तर यासाठी खऱ्या अर्थानं सुजयदादालाच ठामपणे आम्हाला निवडून द्यावं लागेल आणि सुजयदादाच्या पाठीमागं उभं राहावं लागेल। मोदी साहेबांचे
सारे पैसे खात्यावर जमा झाले आहे माझ्या आणि मोदी साहेबांचा विकास एकदम छान, राम मंदिराचा प्रश्न तो बी छान. आणि काय वाटतं निवडून कोण येईल ह्यावेळेस? निवडून आता विखे पाटलांचं मोठी ताकद आहे, मोठं यंत्रणा आहे विखे पाटलांची. आणि निलेश लंकेंबद्दल काय? नाही, निलेश लंकेंची काय, आता ते मोठे खानदानी राजकारण आहे त्यांच्या घरात 3 पिढ्याचा, त्यामुळे विखे पाटलांची ताकद मोठी, षडयंत्रांची आता मोठी ताकद आहे. आणि आम्ही ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेसचे माणसं, अजितदादा पवारच्या गटाची माणसं, आमची भारतीय जनता पार्टीवर आमची युती झाल्यामुळं आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सर्व विखे पाटलांना मतदान करणार. अजितदादाचे आम्ही खास कार्यकर्ते. मागील 5 वर्षात आम्ही कट्टर भाजपचे कार्यकर्ते, पण आम्ही अजितदादांच्या हातावर आम्ही अजितदादाचे काम करतो. आम्ही 15 वर्ष झालं राष्ट्रवादीचे, त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीची आमची युती झाल्यामुळं आम्ही राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते विखे पाटलांना मतदान करणार.